श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 12वा समास 3रा भक्त निरूपण। श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक। इहलोक आणि परलोक बरा पहावा। इहलोक साधा या कारणे जाण त्याची संगती धरणे। परलोक साधा या कारणे सद्गुरु पाहिजे। सद्गुरुसी काय पुसावे हेही कळेना स्वभावे। अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या। दोन्ही गोष्टी त्या कोण देव कोण आपण कोण या गोष्टीचे विवरण केलेची करावे। सकळ केली यांचे फळ शाश्वत ओळखावे निच्छळ। आपण कोण हा केवळ शोध घ्यावा। सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता। आधी कारण भगवंता ओळखले पाहिजे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। दिव्य महनमंगल पावन चरण कमलांना वंदन करून माऊलींच्या छायेत निश्चित मानाने विसवलेल्या माऊलींच्या सर्व लाडक्या भाविक भक्तांना श्री गुरुदेव। भाविको, गेल्या आठवड्यात संत संघामध्ये माऊलीने आपल्याला प्रत्यय निरूपणचं निमित्त करून काय संदेश दिलेला आहे तर माणसानं सतत मरणाचं स्मरण ठेवलं पाहिजे। ज्यावेळेस मरणाचं सतत स्मरण ठेवतो त्यावेळेस आपल्या हातून कर्म चांगलं घडत असतं। आजचा जो विषय आहे निरूपणाचा दशक 12वा समास 3रा भक्त निरूपण। हा जो भक्त आहे ह्या भक्ताला तळमळ लागलेले। कशाची तळमळ लागलेले तर सद्गुरूची तळमळ लागलेली आहे। संत संघात येतोय भक्ती करतोय पण तो थोडा भक्त विचलित झालेला आहे, गडबडीत झालेला आहे आणि अशा भक्ताला आपण निरूपण करायचं आहे। आणि म्हणून भाविको, आज मला असं म्हणा वाटतंय की आज आपल्या सगळ्यांच्या दर्शनाने मला तीर्थक्षेत्राचा लाभ घडलेला आहे। कारण आपण सर्वजण सद्गुरू महिमा ऐकण्यासाठी एकत्रित झालेले आहात आणि ते सद्गुरू तरी आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणातच लपलेले आहेत, अंतकरणातच दडलेले आहेत। आणि असा जो अंतकरणातील ठेवा आहे तर आपण प्रत्येकाने संत संघाच्या रूपानं हस्तगत करायचं आहे। अशा या मनमंगल प्रसंगी एक रामायणातलं उदाहरण देऊन मी माझ्या निरूपणची सुरुवात करते की रामायणमध्ये एक असा प्रसंग होता की प्रभू रामचंद्र सिंहासनावर विराजमान होते। समोर सर्वजण आपल्यासारखे ब्रह्मवेते, तत्वज्ञानी, महाज्ञानी, भाविक भक्त बसले होते। शेजारी मारुतराय पण बसले होते आणि त्या सगळ्यामध्ये अशी चर्चा चालली होती की ब्रह्म सगुण आहे का निर्गुण, ब्रह्म व्यक्त आहे का अव्यक्त। तर त्यावेळेस मारुतरायांना असं वाटलं की समोर सावळं परब्रह्म विराजमान असताना ही लोक ब्रह्माची चर्चा काय करतायत। आणि आज माझ्याही मनाची अवस्था नेमकी मारुतरायासारखी झालेली आहे। कारण का आपल्या सगळ्याचं लाडकं परब्रह्म
जगद्गुरू नरेंद्र माऊली आज या ठिकाणी विराजमान आहेत. आणि माऊलींच्या पुढं काय बोलावं सगळ्याच भक्तगणांना प्रश्न पडतो. पण आपल्या देहाचं निमित्त करून आपल्याला दिव्य संदेश कोण देत असतात? तो गुरु माऊली देत असतात. आणि असा त्या भक्ताला प्रश्न पडलेला आहे की सद्गुरू नेमके कशासाठी? सद्गुरूंची आवश्यकता काय आहे? मी कोण आहे? सत्संगात कशाला जायचं? भक्ती कशासाठी करायची? भाविको, आज जगाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपली भारतभूमी अतिशय परम पवित्र आणि मंगलमय अशी भूमी आहे. आणि अशा या भारतभूमीला अध्यात्माचा वारसा लाभलेला आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ह्या भूमीत आत्तापर्यंत अनेक संत महंत विभूती होऊन गेलेले आहेत की त्यांनी काय केलं आहे तर आपल्या ज्ञानरूपी प्रकाशाने समाजातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा केलेला आहे. म्हणजे आपल्यासारख्या जडमुडांचा उद्धार केलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सद्गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म हे एकमेव भारतीय संस्कृतीने वेदशास्त्र पुराणाने ठणकावून सांगितले. आणि अशा सद्गुरूंना अनन्यभावे शरण कशासाठी जायचं असा भक्ताला प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून जे जे आधी शरण गेलेत त्यांचं आपण नामस्मरण करूया. तर भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा परब्रह्म होते तरी त्यांनीसुद्धा सांदीपणी अंगिरस ऋषींची सेवा केलेली आहे. प्रभू रामचंद्र वशिष्ठ निवृत्ती ज्ञानेश्वर नामदेव महाराज विसोबा केचर कलावती सिद्धारूढ स्वामी रामदास स्वामी कल्याणी स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस आणि त्याचप्रमाणे सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज आणि या क्षणी आपल्या सगळ्यांच्या हृदयात विराजमान असलेली आपली लाडकी माऊली म्हणजे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने द्वापारयुगात सांगितलं होतं यदा यदाही धर्मस्य ग्लानिभवति भारता अभ्युत्थानम धर्मस्य तदात्माहं सुजान्यहं परित्राणाय साधूंना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहीत आहे की कलियुगात आणि ते अत्याचार भ्रष्टाचार लाचलुचपत कळते त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की त्यावेळेस मी अवतार कार्य घेतो. आज जर कलियुगाचा जर विचार केला तर गुरुतत्व तेच परब्रह्म तेच शक्ती तीच शक्ती जगद्गुरू नरेंद्र माऊलींच्या रूपाने आपल्याला काय सांगतायत माऊली हो? कलियुग संपत आले पाप हे अति झाले काळ हा झालाय क्रूरेने मानवा आता तरी जागा तू हो ना किंवा कलियुगी दंबाचार माजेल भूमीवरी अशी वेदांची वैखरी. काही नवीन भक्त असतील त्यांना असा प्रश्न पडला असेल की असं का म्हणल्या की गुरुतत्व तेच परब्रह्म तेच चैतन्य तेच म्हणजे भगवान श्रीकृष्ण माऊलीमध्ये नेमकं काय साम्य आहे? तर उदाहरणं सांगते म्हणजे आपल्याला पटल. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म बंदिवासात झालेला आहे. कंस मामा होतील ती मुलं मारून टाकत होता. कंस हा देवकीचा भाऊ तरीसुद्धा त्यानं काय केलं आकाशवाणी झाल्यानंतर वसुदेव देवकीला बंदिशाळेत ठेवलं होतं. आणि आकाशवाणीमध्ये काय सांगितलं होतं की ह्यांच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझ्या नाशाला कारणीभूत होणार आहे. म्हणून भगवान म्हणजे कंसानं काय केलं होणारी मुलं सगळी मारून टाकलेले आहेत. आणि त्यावेळेस ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे त्यावेळेस वसुदेवाने काय केलं तर वसुदेवानं वाटलं की ह्या मुलाचा म्हणजे ईश्वरी संकेतच तो होता. जन्म झाल्यावर बंदिशाळेतली दारं सगळी उघडली गेलेली आहेत. आणि म्हणजे हे वसुदेव ज्यावेळेस नंदराजाच्या घरी भगवान श्रीकृष्णाला घेऊन जात होते ते बालरूप घेऊन जात होते त्यावेळेस यमुना नदीला पूर आलेला होता. आणि यमुना नदीला पूर आलेला असताना तर बालस्पर्श भगवान श्रीकृष्णाच्या पायाचा ज्यावेळेस यमुना नदीला झालेला आहे त्यावेळेस यमुना नदीनं वाट दिलेली आहे. तीच घटना आपल्या माऊलींच्या बाबतीत घडलेली आहे. ज्यास गुजरात राज्यात माऊलींचा सापुत्र येतं कार्यक्रम होता त्यास तापी नदीला पूर आलेला होता. आणि तापी नदीला पूर आलेला असताना पुलावरून पाणी वाहत होतं आणि पलीकडे जायचं होते. भक्तगण गाडीतनं उतरले. त्यांनी माऊलींना सांगितलं की माऊली आपल्याला पलीकडे जायला वाट नाही. त्यावेळेस आपल्या जगद्गुरू नरेंद्र माऊलीसुद्धा गाडीतून खाली उतरल्या. त्यांनी नदीला वंदन केलं आणि माऊलींनी सांगितलं गाड्या जाऊ देत. नदीनं सुद्धा वाट दिलेले. हा चमत्कार नाही तर संतांचा पंचमहाभूतावर अधिकार असतो त्यांनी भूतजय मिळवलेला असतो. आणि ही आपल्या भक्तगणांनी घेतलेली अनुभूती आहे. आणि म्हणून मी सांगितलं की गुरुतत्व तेच परब्रह्म तेच शक्ती तीच. त्याचप्रमाणे दुसरी घटना अशी घडली की 21 ऑक्टोबर 2005 साली ज्यास आपला माऊलीचा वाढदिवस झाला त्यास सगळ्या तमाम भक्तगणांनी ठरवलं होतं की माऊलींची तुला करायची गुलाब पुष्पानं. आणि संपूर्ण फुलं आणली. जवळजवळ 80-90 किलो फुलं झाली तरी माऊलींची म्हणजे जे पारडं होतं ते हलकं होत नव्हतं. आणि ज्यावेळेस तमाम भक्तगणाच्या वतीनं ज्यावेळेस तुळशीपत्र ठेवण्यात आलं त्यास माऊलींचं पारडं हलकं झालेलं आहे. म्हणजे जसं सत्यभामा भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत झालं तीच घटना झालेली आहे. आणि म्हणून आपण भक्ती करायची.
भक्ती म्हणजे नेमकं काय, तर जगद्गुरू माऊलींनी अतिशय सोप्या शब्दात सांगितलं आहे, भक्ती म्हणजे मन एकाग्र करण्याचा व्यायाम आहे. आपली दोन मनं असतात, अंतर्मन आणि बहिर्मन. दोन्ही मनं एकरूप करणं, दोन्ही मनं तदाकार करणं, दोन्ही मनाचं अनुसंधान करणं आणि दोन्ही मनं जगद्गुरूंच्या चरणी लीन करणं म्हणजे भक्ती. मग कधी कधी भक्तांना प्रश्न पडतो की दोन्ही मनं म्हणजे नेमकी काय. तर ज्यावेळेस कधी कधी आपण देहानं भक्ती करत असतो, देवळात जातो, डोळे मिटलेले असतात आणि देवापुढं हात जोडलेले असतात, पण मनात मात्र विचार काय असतो, आजच मी नवीन चप्पल आणले, माझं चप्पल तर कोण नेणार नाही ना. म्हणजे देहानं आपण कुठं असतो, मंदिरात, पण मन मात्र बाहेर गिरट्या घालत असतं. म्हणून जगद्गुरू नरेंद्र माऊली सांगतायत, अशी रात्रंदिवस जरी मन एकाग्र न करता तुम्ही भक्ती केली, तुमचं मन तिथं नसेल, चित्त नसेल, तर अहोरात्र भक्ती केली तर तुमचं आपल्या प्रत्येकाचं जीवन काय आहे तर व्यर्थ आहे. अशी मन एकाग्र केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर काय होतं, मनावर संस्कार होतात, मन संस्कारक्षम होतं. आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ज्यावेळेस राष्ट्रपती पदाचा शपथविधी घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की वेळोवेळा अंतर्मनातून प्रेरणा देणारी शक्ती होती. ही शक्ती कुठली, तर मनाची शक्ती. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांची अटक करण्यात आली, ब्रह्मदेश मंडाले तुरुंगात ठेवलं, त्यास लोकमान्य टिळकांनी सुद्धा सांगितले, या विश्वाचं नियमन करणारी एक शक्ती माझ्या अंतःकरणात दडल्या, त्या शक्तीपुढे मी नतमस्तक होईन, पण म्हणजे ब्रिटिश सत्तेपुढे केव्हाही नतमस्तक होणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, एक प्रचंड शक्ती तुमच्या अंतरात दडली आणि त्या शक्तीला सद्गुरू कृपेने तुम्ही बाहेर काढा. जगात अशक्य असं तुम्हाला काय नाही. आणि ज्यावेळेस मग आपण अशी भक्ती करतो, त्यावेळेस भक्ती करत असताना सद्गुरू देव आपल्या हाकेला धावून येत असतो. ते कसं, ते एक उदाहरण तुम्हाला सांगते. आपल्याला प्रत्येकालाच माहीत आहे, गोरोबा काकासाठी धावून आलेले आहेत किंवा कानोपात्रासाठी जाऊन आलेले आहेत. मी आज माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते. आमचे म्हणजे शेती असल्यामुळे 2 ट्रॅक्टर होते आणि 2 ट्रॅक्टर सांगली जिल्ह्यात उसाला निमणी कारखान्याला लावले होते. ट्रॅक्टर ड्रायव्हरनं ट्रॅक्टरचा ॲक्सिडेंट केला आणि त्यांनी भरपूर 2 मोटरसायकलवर गेल्यामुळे त्यांनी जे तरुण होतीत मुलं, त्यांनी भरपूर आम्हाला नुकसान भरपाई मागितली. नुकसान भरपाई मागितल्यानंतर तेवढे पैसे आमच्याजवळ नव्हते. जमीन खरेदी केलं होतं, पूर्णपणे थोडं कंगाल झालेलं होतं. आणि त्यावेळेस माझे मिस्टर निकमता त्या घरी आले, फार चिडले. एकत्र कुटुंब आहे, मोठं म्हणल्यानंतर थोडा भार पडतो. आणि चिडल्यानंतर ते मला एवढंच म्हणले की मला फार टेन्शन आलं आहे, ही 2 मुलं घेऊन तू थोडे दिवस कराडला माहेरी जाऊन राहा. त्यावेळेस मी म्हटलं, तुम्हाला काय करायचं असेल ते करा, मी काय माहेरी जाणार नाही. त्यांनी थोडा रुद्रावतार धारण केला. त्यावेळेस माझी मोठी मुलगी MSला होती. अतिशय स्वामींच्यावर प्रेम आणि ते तात्यांचं कडक रूप बघून ती घाबरली आणि तिनं माऊलींचा धावा चालू केला. माऊली तुम्हीच बघा, की तात्या फार चिडलेत, माऊली तुम्हीच बघा. आर्त स्वरात तिनं स्वामींना आळवलं आणि आळवल्यानंतर माझे मिस्टर म्हणले, तू घर सोडून जात नाहीत ना, तर मी जातो. पण 2 ड्रेस होते बॅगेत भरले, 2 ड्रेस 2000 भरले आणि हॉलच्या पायऱ्या उतरून ज्यावेळेस ते खाली आले त्याच वेळेस नेमका घरातला फोन वाजला. फोन वाजल्यानंतर ते फोन घ्यायला आले. तो फोन साक्षात जगद्गुरू नरेंद्र माऊलींचा फोन होता. ही घटना 3 फेब्रुवारी 2000 साली दुपारी 3:30 वाजता मंगळवारी घडलेले आहे. जे युनिव्हर्सल ट्रूथ, ज्याला विज्ञानवादी म्हणतात, त्या विज्ञानवाद्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर युनिव्हर्सल ट्रूथ, त्रिकालबाधी सत्य, ते सत्य मी आज अनुभवलेलं आहे. आणि त्यावेळेस माऊली म्हणल्या, अहो निकमता त्या कुठं निघालाय घर सोडून, जास्त टेन्शन आलं असलं तर नाणीजला या. 7 फेब्रुवारीला गजानन प्रकट दिन आहे आणि आमचे सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज हे मुंबईहून गिरगावून येणार आहेत आणि त्यांनाच आणायला तुम्ही तुमची गाडी घेऊन चिपळूणपर्यंत जायचं आहे. आपण ऐकले, संत सकूसाठी विठ्ठलानं बांधून घेतलं, संत जनाबाईसाठी विठ्ठल दळू लागला. त्याचप्रमाणे द्रौपदीसाठी भगवान श्रीकृष्ण धावून आले. पण माझ्या मुलीनं आर्त स्वरात हाक मारल्याबरोबर जगद्गुरू नरेंद्र माऊलींनी काय केलेलं आहे, तर फोनच्या रूपात येऊन घरातलं वातावरण शांत केलेलं आहे. त्या जीवनात सद्गुरूंची आवश्यकता काय, तर रामदास स्वामी सांगतायत, अहो परमार्थाचे जन्मस्थान ते हे केवळ सद्गुरू भजन. परमार्थाचे जन्म कुठून होतो, तर सद्गुरूंच्या भजन पूजन कीर्तनात नव्हतं, असं रामदास स्वामींनी सांगितले. आणि म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा काय सांगतायत की सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी ते माझ्या मना बुडी घे. जगातली सगळी तीर्थ कुठं आहेत, तर आपल्या सद्गुरूंच्या चरणावर आहेत. ज्ञानेश्वर माऊली सांगतायत, तुकाराम माऊली सांगतायत, सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी. जगद्गुरू नरेंद्र माऊली सांगतायत, गजानना तुझ्या मी पायातील वाहन,
याचक तुझ्या आम्ही द्यावे समाधान. नरेंद्र म्हणे केला सिद्ध, गुरुने माझ्या काळ सिद्ध. व मोठमोठी साक्षात्कारी संत मंडळी जर म्हणतायत की आमच्या जीवनात सद्गुरूंची आवश्यकता आहे, आपण तरी सगळे जडमूड आहेत. आणि म्हणून त्या भक्ताला जो प्रश्न पडले की सद्गुरू कशासाठी आहे, तर माऊलीने आपल्या अभंगात सांगितले की आम्ही नाथ संप्रदायी स्वस्वरूपाविना आम्हा धर्म नाही. धर्म नाही माऊली सांगतायत. आपण म्हणतो मानवता हाच खरा धर्म आहे, परोपकार करणं हाच खरा धर्म आहे, किंवा सगळ्यावर प्रेम करणं हाच खरा धर्म आहे, दुःखी पीडितांना मदत करणं हाच खरा धर्म आहे. परंतु जगद्गुरू नरेंद्र माऊलींना आपल्या सगळ्या तमाम भक्त शिष्याकडून अभिप्रेत असलेला धर्म कुठला, तर माऊली म्हणतायत की स्वस्वरूपाविना आम्हा धर्म नाही. मग स्वस्वरूप म्हणजे नेमकं काय, ह्या भक्ताला स्वस्वरूपाची ओढ लागलेली आहे. स्वस्वरूप म्हणजे नेमकं काय, तर माऊलींनी सांगितले की प्रत्येक संतानं वेगवेगळ्या ह्याच्यात त्याचं वर्णन केलेलं आहे. नामदेव महाराज सांगतायत की सद्गुरू मावली पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझं जे मूळ स्वरूप आहे, माझ्यातले जे चैतन्य आहे, माझ्यातला जो देव आहे, तो माझे सद्गुरू विसोबा केसर यांनी दावलेलं आहे. सतश्रेष्ठ मीराबाई म्हणतायत पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तू अमूलिक दी मेरे सद्गुरू. माझ्या सद्गुरूंनी असं अमोल मला ज्ञानाचं धन दिले की कोण चोरून येऊ शकत नाही, कोण हिरावून येऊ शकत नाही, त्या धनावर कोण डाका घालू शकत नाही. असं धन कुठलं, तर आत्मज्ञानाचं धन माझ्या सद्गुरूंनी मला भाल केले, असं मीराबाई म्हणतायत. असं वेगवेगळ्या स्वस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की तुम्ही ज्यावेळेस सत्संगात येता त्यास आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे की मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी आहे, ह्या नरदेहातून मी माझ्या जन्माचं सार्थ कसं केलं पाहिजे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपण अनन्य भावे सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस सद्गुरूंना शरण जातो त्यावेळेस सद्गुरू काय करतात, तर आपल्यातले जे विकार आहेत, षड्विकार काम क्रोध मद मत्सर टप्प्याटप्प्यानं कमी करत असतात. आणि मग आपल्यातला सात्विक गुणाची वाढ होते. सात्विक गुणाची वाढ झाल्यानंतर त्या भक्ताचं स्वतःचं माऊलीने गेल्या 2 आठवड्यापूर्वी प्रबोधनात सांगितलं होतं आपल्या निरूपणमध्ये की आपल्याला कशी तहान लागली पाहिजे, तर मी कोण आहे, स्वस्वरूपाचा ध्यास लागला पाहिजे. आणि मग जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस हळूहळू आपल्याला वाटतं की मी म्हणजे देह नाही, तर मी म्हणजे आत्मा आहे. माझ्या सद्गुरूंनी मला सांगितले तू तेच चैतन्य आहे, चराचर व्याप्त जे चैतन्य आहे ते तुझ्यामध्येच लटले म्हणजे दडलेलं आहे. आणि म्हणून माऊली पण ठामपणे आपल्याला सांगत असतात की मी देव आहे, माझ्या सानिध्यात येणार आहे ना तो दाखवी नव्हे, तुम्ही पण चैतन्य आहात. पण ज्यावेळेस तुम्ही अनन्यभावी मला शरण येणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्यातल्या देवत्वाची जाणीव होणार आहे. आणि म्हणून स्वस्वरूपाची ओळख करत असताना ज्ञानेश्वर माऊलींसुद्धा काय सांगितले, अष्टोत्तर तीर्थे जयाच्या स्थानी तो तुझ्याच हृदयात माराम. रामदास स्वामी सांगतायत तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आणि आपल्या माऊली काय सांगतायत, माऊली सांगतायत देव आहे हृदयात नको जाणे रावळात, साऱ्या संतांनी जाणेला हृदयी आत्मारामाला. म्हणजे आपल्यातला देव दाखवण्याचं कार्य मी कोण आहे ह्याचं उत्तर कोण बरोबर देतात, तर सद्गुरू देत असतात की तू ते चैतन्य आहेस. आणि त्या भक्ताला माऊलीने उपदेश करताना गणिगण गणात त्याचा मंत्र सांगितलेला आहे, शिष्याचा मंत्र वेगळा आहे. आणि तू तेच चैतन्य आहे असं माऊली त्या शिष्याला काय करत असतात, ठासून सांगत असतात. पण हे केव्हा कळतं, तर गुरु जो आहे तो आपल्याला अध्यात्माची वाट दाखवण्यासाठी सद्गुरू आवश्यक असतो. जीवनामध्ये आपल्याला वेगळ्या कला शिकवण्यासाठी गुरूंची आवश्यकता लागतेच ना, कारण ते आपण उपजत शिकत नसतो, शिकलेलं नसतो. त्या शिकवण्यासाठी गुरूंची आवश्यकता लागते. तसं हे स्वस्वरूपाचं ज्ञान आहे, आत्मज्ञान जे आहे, अपरोक्ष ज्ञान जे आहे, आत्मसाक्षात्कार जो आहे, जन्म मृत्यूच्या येऱ्याझाऱ्या ज्या चुकवायच्या आहेत हे सांगण्यासाठी ज्यांनी त्या चुकवलेल्या आहेत आणि ज्यांनी त्याच्यावर प्रभुत्व मिळवलेलं आहे या पंच महाभूतांवर, अशा व्यक्तीला शरण जायचं, तिला सद्गुरू असं म्हणतात. ज्यावेळी जीवनामध्ये सद्गुरू येतील त्यावेळी खरं काय आणि खोटं काय, भ्रम काय आणि सत्य काय ते त्यावेळी कळेल. जसं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामधून पुसटशी एक रेषा जाते. त्यामुळे कधीकधी श्रद्धा पण आपल्याला अंधश्रद्धा वाटतात आणि कधीकधी अंधश्रद्धा आपल्याला श्रद्धा वाटतात. म्हणून त्याच्यामध्ये आपल्यामध्ये डोळसपणा आला पाहिजे, आपल्याला अतिंद्रिय होता आलं पाहिजे, त्यातलं खरं मर्म ओळखता आलं पाहिजे, आपल्याला सार ओळखता आलं पाहिजे. म्हणून अनेक समासांमध्ये रामदास स्वामींनी असं वेगवेगळ्या टप्प्यावर मार्गदर्शन करत आता शिष्याकरवी
प्रश्न विचारलेला आहे, जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे का? तर त्याचं उत्तर आहे होय. कारण जोपर्यंत जीवनात सद्गुरू नाही तोपर्यंत हे आत्मज्ञान आपला होणे कदापि शक्य नाही. कारण त्याचे अनेक स्टेजेस आहेत. त्या स्टेजेसवर आपण थांबून जाणं, आपल्याला पुढे गेलं पाहिजे, आपल्याला पुढे गेलं पाहिजे, आपल्याला पुढे गेलं पाहिजे. मागे एकदा आपल्याला सोमदेव सरांनी एक आरती म्हणून दाखवलं. ते आरती सप्रेम जय जय स्वामी गुरुनाथा. त्या आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे की कसं पुढे 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 गेलं पाहिजे. त्यावेळी आपण स्वस्वरूपाचं ठिकाण गाठणार आहोत. म्हणजे आपलं घर जे आहे, आपलं जे मूळ स्थान आहे, त्या स्थानात आपण पोचणार आहोत. आणि हे स्थान ज्यांनी पाहिलेलं आहे अशा व्यक्तीकडेच जावं लागणार. अन्यथा उपाय काही नाही आहे. 33 कोटी देव आपल्या संस्कृतीने सांगितलेत, आपल्या ग्रंथाने सांगितलेत. अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, अनेक महावाक्य आहेत, अनेक प्रकारचं तत्त्व आहे. काय घ्यायचं ह्याच्यातलं, नेमकं काय घ्यायचं? पुन्हा अध्यात्मामध्ये परत 4 मार्ग आहेत. ज्ञानमार्ग वेगळा, योगमार्ग वेगळा, कर्ममार्ग वेगळा, भक्तिमार्ग वेगळा. परंतु तुम्ही कुठल्याही मार्गानं जा, जर योग्य प्रकारचे सद्गुरू तुमच्याकडे असतील किंवा तुम्हाला मिळालेले असतील तर तुमची कुंडलिनी जागृत करून देतील. कुंडलिनी जागृत करणं म्हणजे तुम्ही योग मार्गामध्ये आहात असं समजा. योग मार्गामध्ये त्याला कुंडलिनी जागृत करणं असं म्हणतात. ज्ञानमार्गामध्ये त्याला आत्मदर्शन घडवणे असं म्हणतात. कर्ममार्गामध्ये त्याला आत्मसाक्षात्कार करून घेणं असं म्हणतात. आणि भक्तीमध्ये त्याला अपरोक्ष ज्ञान मिळवणं असं म्हणतात. शब्द वेगवेगळे आहेत. तुम्ही आर्ट साईडने गेलात तर BA होणार, म्हणजे काय होणार? ग्रॅज्युएटच होणार. तुम्ही सायन्स साईडने गेलात तर BCS होणार ना, BSc होणार, म्हणजे काय होणार? ग्रॅज्युएटच होणार. तुम्ही इकडून कॉमर्स साईडमधून गेलात तर काय होणार? BCom होणार, म्हणजे ग्रॅज्युएटच होणार ना. तसं हे ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे 4 मार्ग आहेत. त्यातला नेमकं कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे? कारण 4ही मार्ग एका ठिकाणीच जातात. कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे, कुठला मार्ग सोपा आहे, कुठला मार्ग कठीण आहे, हे आपल्याला नाही ठरवता येत. ते सद्गुरू ठरवतात. फक्त आपल्याला त्याची तहान लागलेली असली पाहिजे. इतके संतसंग आपण ऐकून बघून संतसंगात बसून ती तहान वाढलेली असली पाहिजे की मला आत्मसाक्षात्कार मिळवायचाच आहे. कारण माझ्या मनामध्ये असणारे सगळे भ्रम दासबोधामधून बाजूला झालेले आहेत. दासबोधामुळे की मला समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, जगद्गुरू नरेंद्राचार्यांनी सांगितलं की तू प्रपंच कर. म्हणजे मला प्रपंच सोडायचं आहे तर भीती नको आहे, पण नीटनेटका कर. ते बरोबर आहे, करायलाच पाहिजे, नीटनेटकाच करायला पाहिजे. डोळसपणे कर, बायको मुलांना प्रेम कर, उद्योगधंदा कर, श्रमानं कमव, हे सांगितलं. ह्यात गैर काही नाही. त्याचबरोबर असंही सांगितलं की तू परमार्थही कर. म्हणजे स्वतःचा मोठा अर्थ समजून घे. आता तो मोठा अर्थ समजून घेण्यासाठी बायको मुलं प्रपंच घरदार संसार सोडायचा नाही आहे, तर फक्त मृत्यूची आठवण लक्षात ठेवायची आहे की मी कर्म करण्यासाठी हा देह घेऊन आलो आहे, म्हणून याला कर्मयोनीमध्ये जन्म मिळालेला आहे. आम्हाला कर्मयोनीमध्ये जन्म मिळाला, आपण भोगयोनीमध्ये नाही आहे. 84 लक्ष प्रकारचे जे प्राणी आहेत किंवा प्राणी म्हणण्यापेक्षा जीव जे आहेत, ह्या जीवांमध्ये अशी एकच योनी आहे, ती फक्त कर्मयोनीमध्ये जन्माला आले. बाकी सगळे 83,99,999 प्राणी भोगयोनीमध्ये जन्म घेतात, फक्त भोगणे. आणि एकच अशी योनी आहे की जी तुमची आमची आहे, कर्मयोनी. कर्म करण्याचा अधिकार स्वतःकडे आहे. ते पण कर्म करतात, पण इच्छेनं नाही.
परिस्थितीने करावं लागतं त्यांना कर्म. परिस्थिती त्यांच्याकडून करवून घेते. ते आपण मुख्य प्राण्यांसारखे नाही आहे. ते आपण ठरवलं तर कर्म योग्य प्रकारचं करू शकतो, अयोग्य प्रकारचं कर्म करू शकतो, हे समजण्यासाठी बुद्धी दिले. त्या बुद्धीचा वापर करून आपण जगायचं आहे हे सांगण्यासाठी सद्गुरू दिलेले आहेत. म्हणून मनुष्य योनीला सद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही. बाकीच्या कुठल्याच योनीमध्ये सद्गुरूंची व्यवस्था नाही आहे. बाकीच्या सगळ्या योनींना निसर्ग हा गुरु दिलेला आहे. निसर्गाकडे बघा, निसर्गाची काय अपेक्षा असेल त्याप्रमाणे करा. निसर्ग सांगेल तिथपर्यंत राहा, निसर्ग संपेल तेव्हा निघून जा. तुमच्या भावना, तुमच्या करुणा, तुमचा आनंद, तुमचा दुःख कोणी त्याच्यात सहभागी होणार नाही. इथे मात्र तसं नाही आहे. इथे तुमच्या प्रत्येक भावनांचा विचार केला तर तुमच्या दुःखात लोक सहभागी होऊ शकतात, तुमच्या आनंदामध्ये सहभागी होऊ शकतात, तुमच्या कर्मामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि तसाच जर पुढे दृढ निश्चय केलात तर गुरु मोक्षाचा रस्ता दाखवण्यासाठी हात पकडतात आणि घेऊन जातात. हात देत नाहीत गुरु तुमच्या आपल्या हातामध्ये. तुमच्या हातामध्ये गुरु कधी हात देत नाहीत, तुमचा हात पकडतात. आपल्या हातात जर गुरुने हात दिला तर आपण कधीही सोडू ना तो. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, गळ्यात माळ घातली ती गंमत नाही आहे. गळ्यातली माळ काढून टाकली म्हणजे आपलं रिश्ता संपत नाही, तिथपर्यंत जावंच लागणार आता. म्हणून माळ घालताना 100 वेळा विचार करा की मला गुरुनी सांगितलं की मनावर प्रभुत्व गाजव. यासाठी या मनाचे चोचले पुरवू नकोस, कुठल्याही प्रकारची व्यसनं करू नकोस, बाहेर खाली वागू नकोस, नीटनेटकं कर्म कर. मी तुझा हात पकडला, तुला जिथे जिथे अडचण येईल मी आहे ना बरोबर, घाबरतो कशाला. तुला शाश्वत सुखाचा मार्ग मी दाखवेन. कारण तू वाळवंटातून जात असताना त्या मृगजळालाच पाणी समजून तिथेच घुटमाळत राहशील. मृगजळ म्हणजे काय आणि जळ म्हणजे काय हे मी पाहिलं आहे, अनुभवलं आहे, जाणलं आहे. मी सक्षम आहे. गुरु सक्षमतेचा पुरावा देत असतात नेहमी. म्हणून मी तो संदेश दिला आहे, तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन. त्या गुरूंकडून आपल्याला हमखास असं ठोस असा एक आधार मिळत असतो. हमखास मी तुला स्टेशनवर पोचवेन तुझ्या, अशा प्रकारचं आश्वासन मिळत असतं. आणि ते आश्वासन जर मिळालं तर त्याच्या जोरावर आपण जाऊन आपल्या जन्माचं सोयीत करू शकतो. म्हणून जीवनामध्ये सद्गुरूंची गरज आहे. आणि हे आश्वासन देव असू दे, दानव असू दे, मानव असू दे, ह्या सगळ्यांना गुरूंची आवश्यकता आहे. राक्षसांना सुद्धा गुरु होते शुक्राचार्य, देवांचे सुद्धा गुरु होते बृहस्पती. तर मानवाला तर आपल्याला गुरु करावेच लागतील ना. नामदेव महाराजांनी विचारलं आहे एका अभंगामध्ये, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला म्हणून सांगितलं. कारण तो पशुसारखा जगतोय. तेव्हा जर पशुसारखं जगायचं नसेल आणि माणूस म्हणून जगायचं असेल तर गुरूंशिवाय तरणोपाय नाही. म्हणून गुरु पाहिजेत आपल्या जन्माचं सोयीत करायला आणि आपला नीट जन्म कशासाठी झाला आहे ते समजून सांगण्यासाठी. मग तुम्ही राव रंक, गरीब, श्रीमंत, उच्च विभूषित नाहीतर अनपढ असा, गुरूंशिवाय तरणोपाय नाही. तर मला वाटतं या समासामधून आपल्याला नक्की कळलेलं असेल की गुरु अनिवार्य आहेत. हे मनाशी आता ठाम निश्चय करायचा आणि आपण आपल्या आता घरी जायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.